पंतप्रधान मोदींच्या सभांचा एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रामध्ये धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन। मोदींच्या सभांच्या तारखा लवकरच जाहीर होणार। स्टार प्रचारकांकडे 1 लाखापेक्षा जास्त रोकड सापडल्यास होणार कारवाई। निवडणूक आयोगाचा इशारा। तसंच उमेदवाराला रोजच्या खर्चाची नोंद निवडणूक आयोगाला पाठवावी लागेल। पंतप्रधान मोदींचा सरकारी पैशातून दौरा। मोदी आचारसंहितेचं उल्लंघन करतायत। मोदींनी मुंबईत 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईतनं तडीपार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका। सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपमध्ये। दररोज भाजपमध्ये 5 भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रवेश होतो। खासदार संजय राऊतांची भाजपवर टीका। वंचितने 7 जागांवर पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार व्हावा असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं। अकोल्याच्या जागेबाबत हायकमांडला कळवू, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना समर्थन देण्याची काँग्रेसची तयारी। आंबेडकरांनी 7 जागांवर समर्थन देण्याची तयारी दाखवल्यावर काँग्रेसच्या हालचाली। आंबेडकरांचं समर्थन हवं असणाऱ्या 5 जागांची यादी काँग्रेस देणार। माढा लोकसभा मतदारसंघात गुलाल वंचितचा असणार। वंचित उमेदवार रमेश बारसकरांचा दावा। भाजप आणि राष्ट्रवादी दोघांनाही मोठा फटका बसणार असल्याचाही दावा। धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात। वंचितकडनं अब्दुल रहमान यांना उमेदवारी। वंचितने मुस्लिम उमेदवार दिल्यानं काँग्रेस ठाकरे गटाला जागा सोडण्याची शक्यता। दिल्लीतल्या सभेत उद्धव ठाकरेंची लायकी राहुल गांधींनी दाखवली। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे गटाला इलेक्टोरल बॉन्ड कोणी दिले याचा हिशोब आम्हाला जाणून घ्यायचा आहे, नितेश राणेंची प्रतिक्रिया। पंतप्रधानांच्या दौऱ्यावर संजय राऊत टीका करण्याचं काम करतायत। 4 जून नंतर देखील पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असणार। नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका। भाजप नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। ठाकरे गटाचा गल्लीत गोंधळ। दिल्लीत काँग्रेससमोर मुजरा सुरू आहे। एक्स माध्यमावर शेलारांची पोस्टमध्ये गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतले काही शेरही केले शेअर। भाजपने देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली। काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंची प्रचारादरम्यान भाजपवर टीका। रामलीला मैदानावर भ्रष्टाचारांचा मेळा काल सगळ्यांनी बघितला। सर्व भ्रष्टाचारी त्यात सहभागी झाले होते। इंडी गठबंधन न म्हणता त्यांना इंडी ठगबंधन म्हणता येईल। भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांची विरोधकांवर टीका। महादेव जानकरांनी रासपच्या एबी फॉर्म सोबतच भरला उमेदवारी अर्ज। शिट्टी, रोड रोलर किंवा सफरचंद चिन्ह मिळणार। 3 चिन्हांपैकी एका चिन्हावर जानकर लढणार। जानकरांना सकुशल दिल्लीत घेऊन या, लोकसभेत त्यांची वाट पाहतोय मोदी असं म्हणाले। परभणीतल्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्रात जातीय सलोखा राहील यासाठी जीवाचा रान करू। जोवर सूर्यचंद्र आहेत तोवर कुणीही संविधान बदलणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। परभणीतनं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार। माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही। उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी महादेव जानकरांची प्रतिक्रिया। सर्वजण एकत्रितपणे महादेव जानकरांचा प्रचार करणार। परभणी लोकसभेतनं यंदा अमित जिंकणार। रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना विश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात मवियाची बैठक। बैठकीला शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला। धाराशिव लोकसभेसाठी विधान परिषद आमदार विक्रम काळेंचं नाव निश्चित। विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतले आमदार। नरेंद्र मोदींच्या विरोधातील मतांमध्ये विभाजन होतं आणि भाजप पुढे जाते। मात्र यावेळेला विरोधी गटाचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून करतोय, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। जयंत पाटील यांनी काल साताराच्या जागेबरोबर सांगलीच्या जागेबाबतही चर्चा केली। कुठल्याही परिस्थितीत सातारा मतदारसंघ राखला पाहिजे। शरद पवार जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल। सातारा आणि सांगलीबद्दल पृथ्वीराज चव्हाणांचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र भाजपाने नाव न सुचवल्यानं शिर्डीतनं उमेदवारी मिळाली नाही। माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही। माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचा दावा। तर उद्धव ठाकरेंनी ऍडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य। नाराजी दूर झाली असून महादेव जानकरांचा प्रचार करणार आणि ही जागा मोदींच्या पंतप्रधान पदासाठी निवडून आणणार। भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं स्पष्ट। धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल। दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर बगरेंचं वक्तव्य। तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून देखील मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत। बगरेंची भाजप उमेदवार भारती पवार यांच्यावर टीका। लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरींचा नागपूरमध्ये जोरदार प्रचार। उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात लोकसंवाद यात्रा। गेल्या वेळेला फक्त उत्तर नागपूरमधूनच भाजप पिछाडीवर होतं। उत्तर नागपूरमधली पिछाडी यंदा भरून काढणार। उत्तर नागपुरातनं यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ, नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास। उत्तर नागपूर परिसरात 11 जेसीबीमधनं नितीन गडकरींवर फुलांचा वर्षाव। यात्रेत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपुरात काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या विकास ठाकरेंची पदयात्रा।
विदर्भातलं तापमान पाहता उमेदवारांचा सकाळच्या पहिल्या सत्रात जास्तीत जास्त प्रचारावर भर. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारापासून आमदार किशोर जोरगेवार अलिप्त. महायुतीच्या उमेदवाराकडून संपर्क झाला नाही, त्यामुळे प्रचारात मी दिसत नाही. कदाचित त्यांना माझी गरज नसेल, किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया. विनायक मेटेंचे लहान बंधू रामहरी मेटे जय शिवसंग्राम संघटनेसह महायुतीत सहभागी होण्याची शक्यता. 2-3 दिवसात रामहरी मेटे निर्णय घेणार. हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील धैर्यशील माने यांच्यावर नाराज. जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत मानेंचा प्रचार करणार नाही, संजय पाटील यांनी व्यक्त केली नाराजी. मंत्री दीपक केसरकरांना लोकसभा निवडणुकीच्या काळात शस्त्र जमा करण्याचे आदेश. सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 6 जूनपर्यंत शस्त्र पोलिसांच्या ताब्यात राहणार. 17 मे रोजी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेकडनं अर्ज. एकाच दिवशी दोन्ही पक्षांकडनं मैदानासाठी पालिकेत अर्ज दाखल. मात्र मनसेचा अर्ज ठाकरे गटाच्या अर्जापूर्वी दाखल केल्यानं मैदान मनसेला मिळण्याची शक्यता. बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षांसह 25 जणांवर गुन्हे दाखल. आचारसंहितेत आंदोलन केल्याप्रकरणी कारवाई. अमरावतीत भाजपने नवनीत राणांच्या विजयासाठी आखला मेगा प्लॅन. अमरावतीत भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात भाजपची महत्त्वाची बैठक. यावेळी नवनीत राणांसह भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित. कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही. काँग्रेसने वाटल्यास हवी ती कारवाई करावी. रामटेक लोकसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवणारे किशोर गजभिये यांचं वक्तव्य. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवारांची भेट. प्रवीण गायकवाड माढा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक. माढा लोकसभेसंदर्भात शरद पवार काय निर्णय घेणार याकडे लक्ष. शरदचंद्र पवार गटाचे नेते रमेश बारसकरांची पक्षातून हकालपट्टी. वंचितकडनं माढ्याची उमेदवारी जाहीर होताच बडतर्फ. पराभूत मानसिकतेतनं आढळराव पाटलांची चिडचिड होतीये. अमोल कोल्हेंची टीका. सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअपवर स्टेटसवर ठेवला शरद पवारांचा साताऱ्यात कॉलर उडवतानाचा फोटो. किती बी येऊ दे समोर, त्यानं एकटा बास अशा आशयाचं गाणं जोडलं फोटोला. निवडणुकांच्या तोंडावर दादर माहीम मतदारसंघातला अंतर्गत कलह चव्हाट्यावर. विभाग प्रमुख गिरीश धानूरकर यांचा आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावर आरोप करत पदाचा राजीनामा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.